आपल्याला आता स्पष्टीकरण केलं की सर्वे नंबर 292 मध्ये एक अनधिकृतपणे एक डीपी रोड ट्रान्सफर करण्यात आला, जो म्हणजे बेकायदेशीर होता. या संदर्भामध्ये आमचे सहयोगी मित्र वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष सचिनजी गायकवाड साहेब यांच्या प्रभागामधीलही काही नागरिकांची तिथं मालमत्ता आहेत. तसेच आमचे सहयोगी नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य आतिशभाई चिकटे यांच्या प्रभागामधीलही काही नागरिकांच्या त्या ठिकाणी म्हणजे शेतजमीन आहेत, खुले प्लॉट आहेत. आणि आमचे सहयोगी नगरसेवक अगर खुले प्लॉट है तो उनको महापालिका पैसा देंगे ना, अगर रोड जा रहा है तो बहुत फायदा होता था उनका. महानगरपालिकेचा डीपी रोड ट्रान्सफर करण्यापुरता अनलिमिटेड आहे. तुम्ही याच्यावर सखोल अभ्यास करा. ते जे आहे ना, हे फक्त सर्वे नंबर 292 मध्ये डीपी रोड ट्रान्सफर झाला. ह्याचा इफेक्ट भविष्यामध्ये काय होईल? आता मुख्य रस्ता जर प्रभाग क्रमांक 1ला जर कुठला आपल्याला जर रिंग रोडला जोडायचा असला, भविष्यामध्ये प्रभाग क्रमांक 1च्या दृष्टिकोनातून तिथे नव्याने वस्ती बनलेली या कॉलनी आता वस्ती आरोपाला आलेली. हो, मोहसिन खान साहेबाचं घर तिथंच आहे. अनेक म्हणजे आमचे बी मतदार तिथंच आहेत. बहुतांश आपल्या म्हणजे मुस्लिम दलित वस्तीला त्या रोडचा फायदा होणार होता. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्या काही कर्मचाऱ्याशी संगनमत करून या ठिकाणी बेकायदेशीर कारवाई करून त्यांना म्हणजे ते डीपी रोड ट्रान्सफर करून दिलेला आहे. तो ये आपने सब सुने. हजरत सिरशावाली दरगाह का जैसे चुन के आया तो हजरत सिरशावाली को अमित भैया ने 50 लाख रुपए का निधि दिया है विकास काम के लिए. वहाँ पे बहुत अच्छा, जब दरगाह के लोग आते हैं वहाँ रहने के लिए, उनके बैठने के लिए या कुछ दिन तक तवाफ करने के लिए लोग बहुत ज्यादा तादाद में आते हैं. और वहाँ पे संस्कृति सभागार, मेरे ख्याल से शादी खाना या और कुछ भी बहुत सारे फंक्शन होते हैं और वो पहले मंजिले का काम मिल रहा है. तो बहुत सारे लोग आरोप कर रहे हैं, मैं आरोप नहीं कर रहा, आरोप कर रहे हैं कि वो काम नहीं होने दे रहे. लेकिन इनका कहना है, हम सुनेंगे. सुरुवातीला तुम्हाला सांगतो की 2012 पासून प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे आता ते शादीखान्याचं काम अर्धवट अवस्थेमध्ये पेंडिंग आहे, पडून आहे. या कामासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये 2017ला त्या ठिकाणी भाजपचे काही सदस्य निवडून आले होते आणि 2026च्या निवडणुकीमध्ये त्या प्रभागाने परिवर्तन करून, जे म्हणजे पूर्वी जे प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 भाजपचे सदस्य होते आणि 1 काँग्रेसचा सदस्य होता, तर आता परिवर्तन करून त्या ठिकाणी 3 काँग्रेसचे सदस्य निवडून आणलेले आहेत आणि 1 भाजपचा सदस्य निवडून आणलेला आहे. ही वास्तविक बशीरभाई आपण पाहिला पाहिजे यामध्ये की इच्छाशक्ती दर्ग्याच्या काम करण्यासाठी आपल्याला महत्त्वाची लागते ती इच्छाशक्ती. 2012 पासून त्या अनेक आता पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला आहे आणि ते आमचे नेते अमित भैया देशमुख साहेब यांच्या सातत्याने जे पाठपुरावा केला त्यामुळे ते निधी उपलब्ध झालेला आहे. आणि याच दर्गा कमिटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की 2012 पासून त्या ठिकाणी 2017 ते 2022 हा जो पिरियड होता त्या ठिकाणी 1 रुपयाही कुण्या लोकप्रतिनिधीनं उपलब्ध करून दिला नव्हता. जे म्हणजे तत्कालीन भाजपचे नगरसेवक होते त्यांनी. आपल्याला त्या कमिटीतल्या काही सदस्यांनी विनंती केली, म्हणजे नजमुद्दीन तांबोळी साहेबांच्या नजमुद्दीन शेख काजी साहेबाच्या माध्यमातून 1 फेब्रुवारी मी निवडून आल्यानंतर 15 दिवसानंतर मला तिथं मागणी करण्यात आली की बाबा या ठिकाणी आपला शादीखान्याचं काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे, तर तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी तुम्ही म्हणजे निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांच्याकडे पाठपुरावा करावा. आणि त्या कमिटीमधीलच काही सदस्यांना घेऊन स्वतः मी आणि कमिटीमधील काही सदस्य आदरणीय भैया साहेबांकडे 1 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे निवडून आलेल्या 15 दिवसानंतर आम्ही भेट घेतली आणि भैयाला विनंती केली की भैया ह्या दर्ग्याचं काम लवकरात लवकर सुरू दर्ग्यासमोरील जे शादीखाना आहे त्याचं काम आपण लवकरात लवकर सुरू करणं गरजेचं आहे. तिथल्या बहुतांश नागरिकांचं अशी मागणी आहे आणि ते समाजातील इतर गोरगरिबांना त्या गोष्टीचा फायदा होणार होता, म्हणून आम्ही सातत्याने त्या मागणीला धरून राहून त्याच्यानंतर आम्ही मार्चमध्ये भैयाची भेट घेतली. कमिटीचे 2-3 सदस्य होते. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये भेट घेतली आणि एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी पर्यटन विभागाकडून
60,29,000 रुपयाचा फंड समथिंग म्हणजे अंदाजित, तर ते प्राप्त झाला. तर त्याची प्रशासकीय मान्यता आली आणि त्याच्यानंतर ते जे पिरियड होता तो आचारसंहितेमध्ये गेला, जे म्हणजे विधान परिषदेच्या. तर त्याच्यामध्ये काही निविदा प्रक्रिया वगैरे त्या ठिकाणी व्हायला नव्हती. अभी मंजूर हो गया अभी? आत्ताच्या अवस्थेमध्ये ते टेंडर ओपन झालेलं आहे. आचारसंहिता जशी ही संपली तर तिथलं टेंडर प्रक्रिया ओपन झालेली आहे आणि प्रशासकीय माहितीनुसार त्या ठिकाणी एकंदरीत 6 निविदा आजच्या सेशनमध्ये म्हणजे प्राप्त आहेत आणि ते निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच त्या ठिकाणी कामाचा शुभारंभ होईल. तो लास्ट सवाल ये है कि 4 प्रभाग के नगर सेवक मिलके हर एक वार्ड का विषय लेने वाले हैं कि आप जैसे कि अभी सचिन गायकवाड़ हो या कल 4 जो नगर सेवक थे, सचिन अपने आतिश चिट्टे हो, अभी तुम्हारे प्रभाग क्रमांक 1 का लिए, तो अब ये चारों नगर सेवक मिलके 4 प्रभाग का भी विषय लेने वाले क्या? हर कुछ रहा तो ऐसे पत्र ये हो देगी. 4 प्रभागाचा विषय घेणं हे प्रत्येक नगरसेवकाला त्या जनतेने निवडलेली आहे आणि ते तिथे काम करण्यास सक्षम आहे. परंतु जर लोकहिताचा जर निर्णय असेल आणि जर समजा प्रभाग क्रमांक 7 मधले नागरिकांना जर त्या निर्णयाचा फायदा होत असेल, प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना तिथल्या निर्णयाचा फायदा होत असेल, प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना तिथं फायदा होत असेल, तर ते सामूहिक लढा देणं हे नगरसेवक म्हणून, एक वकील म्हणून, एक स्थायी समितीचा सदस्य म्हणून, जसं फक्त मी केवळ आज नगरसेवकही नसून एकंदरीत मी स्थायी समितीचा सदस्यही आहे, तर ओव्हरऑल मला ज्यावेळेस मी या म्हणजे महापालिकेमध्ये येतोय तर त्यावेळेस प्रभागाचा जर विचार करणं माझं हे पहिलं प्राधान्यच आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. तसंच शहराचा देखील विचार करणं, शहराच्या देखील विकासाला कुठं म्हणजे बाधा न येऊ देणं, हे पण मला म्हणजे करणं गरजेचंच आहे. तो ये थे प्रभाग क्रमांक 1 के नगर सेवक. 4 साल प्रशासन लगने की वजह से अधिकारियों को भी पूछने वाले कोई नहीं है. अब पूछने वाले आए तो तकलीफ होती होंगी, लेकिन अधिकारी ने और नगर सेवकों ने मिलजुल के तरक्की विकास के कामों के अगर बात करेंगे तो लातूर का विकास होगा. नहीं तो अधिकारी सुन रहे नहीं, नगर सेवक को जनता पूछने वाली है. आने वाले दिनों में नगर सेवक की जिम्मेदारी है काम करने की, और वो काम नहीं हुआ तो उन्हें तकलीफ होती है. इसलिए ये वाद और अधिकारियों में और नगर सेवकों में वाद निर्माण हो रहा है, ये ना हो. लातूर के विकास के लिए दोनों मिलकर ये काम करें, ऐसी जरूरत है. देखते हैं आने वाले दिनों में क्या होता है क्या नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज.